आमच्या आयुष्याचं आम्हाला सार्थक करून घ्यायचंय ना दादा, तर ह्याच्या इकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही जगद्गुरु तुकोबांचं स्तवन करतोय, आम्ही माऊली ज्ञानोबांचं स्तवन करतोय, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांचं स्तवन करतोय. त्यांच्या कपड्याचं की त्यांच्या जगण्या वागण्याचं, त्यांच्या राहण्याचं की त्यांच्या जगण्या वागण्याचं? दादा, साधूचा वेश करून जर माणसाचं अंतःकरण बदललं असताना, माणसाचं मन जर बदललं असताना दादा, तर सीतामाईकडे जाताना रावणाने साधूचाच वेश केला असता. वेश केल्याबरोबर, ड्रेस केल्याबरोबर, कपडे घातल्याबरोबर जर मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं असतं, तर सीतामाईंचं दर्शन घेऊन बाजूला झालं असतं. आम्ही गाथा वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भागवताचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. पण जे ज्ञान आम्हाला आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला काय आहे, आम्ही काय करतोय? अजून जर अहंकार, अभिमान जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल ना दादा, तर ज्याच्या अंतःकरणात अभिमान आहे, आयुष्यात काहीही प्राप्त करून घेऊ शकत नाही. काहीच नाही मिळणार त्याला. संसार तर साधता येणार नाही, प्रपंच पण नाही, पण परमार्थही साधता येणार नाही दादा, जर अभिमान अहंकार असेल तर. रावण ज्ञानी म्हटलेला आहे, पण पुढे म्हटलेला आहे अभिमानी तो. एक साधं उदाहरण आहे, मला सांगा, अभिमानी माणूस कोणाचं ऐकतो का? अभिमानी माणसाची ऐकण्याची स्थिती असते का? ऐकून घेतो का? कोणी समजवलं नाही, मला सांगा रावणाला. कोणी समजवलं नाही. बाईने समजवलं, मुलांनी समजवलं. ज्या मुलाने समजवण्याचा प्रयत्न केला, भर सभेमध्ये एका मुलाला मारलेला आहे त्याने. भावाने समजवण्याचा प्रयत्न केला, भावाला दूर केलं. ऐका ना दादा, ज्याने समजवण्याचा प्रयत्न केला ना, त्याला बाजूला केलं. शेवटी भगवंताने श्रीराम प्रभूंनी रावणाला समजोता करायचा, समजवायचं म्हणून अंगदाला पाठवला आणि सांगितलं, दादा जाय, तुझ्याने तरी समजतोय का बोध? बरं का, जो माणूस अंतःकरणापासून खऱ्या अर्थानं नम्रतेने उभा आहे ना, मनाकडे ज्याच्या नम्रता आहे ना दादा, तो कुठल्याही प्रकारे वाद होण्याच्या आधी दोन्ही हात जोडून समझोता करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला माहिती आहे, वाद झाला, वितंड वादापर्यंत विषय जातो, वितंड वादापर्यंत विषय गेला की हानी सगळ्यांचीच आहे, सगळ्यांचीच आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे, तो कोणाचंही ऐकत नाही. माऊली, ऐकण्याची स्थिती त्याची नसते, तो ऐकून घेत नाही. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, उभं आयुष्य त्याचं बर्बाद होत असते, उभं आयुष्य बर्बाद होत असते. परमार्थ करतोय याची खूण जर कुठली असेल, परमार्थातला पहिला अलंकार जर कुठला असेल, तर तुमच्याकडे असलेली नम्रता. आता मला सांगा, आंब्याची सीझन आहे की नाही बाबा? झाडांना कैऱ्या लागलेत की नाही? ज्या झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत, ते झाड नम्र झालेलं आहे, वाकलेलं आहे. ज्या झाडाला फळे लागली ना बाबा, ते झाड वाकतंय, किती नम्र होतंय. जिथून त्याला सगळं काही अन्न द्रव्य जे काही मिळतंय ना, त्या जमिनीकडे नतमस्तक होत असतंय, झुकलं जातंय. बरं, आंबे काय सगळ्यांनाच पाहायला मिळत नाही, आंब्याची झाडं काय सगळ्यांनाच पाहायला मिळत नाही. आता आपण शेतकरी आहोत, अतिशय सोपं उदाहरण देऊ का? ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये कापणीच्या वेळेला जाता, भात कापणीच्या वेळेला, तेव्हा सरळ जे असतात त्यांच्याकडे पाहून आनंदी होतात, की जे नम्र असतात त्यांच्याकडे पाहून आनंदी होतात? लोंग, भाताचे लोंग असतात ना, कापणीच्या वेळेला जातात तेव्हा, जे पूर्णपणे दाण्याने भरून नम्र झालेले आहेत ना, त्यांच्याकडे पाहून आपण आनंदी होत असतो. पण ज्यांना काहीच फरक नाही ना, काय नाराज होतो ना आपण. मालक नाराज होतो ना, मालक नाराज होतो ना त्यांना पाहून. आपल्या सगळ्यांचा मालक एकच आहे, फक्त मधी फटी काढल्यात आपण. काय, सगळ्यांच्या बापाचं नाव एकच आहे, हिंदू. आणि सगळे आपण एकाच बापाची लेकर आहोत. ज्याला परिचिती आली सर्व खरीदम ब्रह्मा, तो या ठिकाणी जगत वागत असताना एकच विचार करतोय,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ. कुठल्याही प्रकारचा भेद नाही त्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. भेदाभेद भ्रम मंगळ. नम्रता हा परमार्थातला सर्वोत्कृष्ट अलंकार आहे. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रतेत किती सामर्थ्य आहे, नम्रतेत किती सामर्थ्य आहे. दोन्ही हात जर जोडलात ना तुम्ही, तर समोरून किती जरी तापलेला आला असेल ना, तरी त्याच्यामध्ये परिवर्तन होण्याचं सामर्थ्य आपल्या नम्रतेमध्ये आहे. त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होण्याचं सामर्थ्य आपल्या नम्रतेमध्ये आहे. आणि म्हणून ती नम्रता तेव्हाच तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकते ज्या वेळेला संतांचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल. मार्गदर्शनाने मिळालं ज्ञान, आणि ज्ञानाचं तुम्ही स्वतःसाठी उपयोग करून घेणार. बरं का, काही विद्यार्थी अभ्यास करतात पण त्या अभ्यासाला काही तालतंत्रच नाही. पेपरला गेल्यावर मग त्याला कळतंय पेपर इतिहासचा आणि भूगोलचा अभ्यास करून आलोय. फजिती होते ना, फजिती होते ना. आमच्या कर्तव्याची जाणीव ठेवून जर आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण केला ना माऊली, तर निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा पेपर आपण व्यवस्थित सोडवल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थित सोडवता येईल. शेवटी प्रत्येकाला पेपर देणंच आहे, असा एकही नाही की त्याला परीक्षा नाही. शेवटचा पेपर प्रत्येकाला आहे. आणि आता जो अभ्यास आपला चालू आहे ना, तो कुठला अभ्यास चालू आहे बरं? शेवटचा दिवस गोड व्हावा एवढं स्मरणात ठेवा. प्रत्येकाला शेवट आहे, प्रत्येकाला शेवट आहे एवढं स्मरणात ठेवा. ज्याने प्रत्येकाला शेवट आहे एवढं स्मरणात ठेवलं त्याच्या आयुष्याची वाटचाल व्यवस्थित होते. मौली ऐका, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, आम्ही मंदिरात गेल्यानंतर हात जोडतो, देवाला प्रार्थना करतो, त्या पायरीला स्पर्श करता करता आम्ही त्या ठिकाणी पाया पडत असतो, नम्र होत असतो. त्या ठिकाणी त्या दरवाजाला, अर्थात तो महाद्वार असतो, तो महाद्वार ओलांडत असताना मी नमस्कार करत असतो, नतमस्तक होत असतो. नुसता धर्म मंडपामध्ये जरी आम्ही गेलो तरी सुद्धा आम्ही नम्र होत असतो. नम्रता आमच्याकडे पाहायला मिळते, आम्ही नमस्कार करत असतो. आम्ही कधीतरी प्रवास करत असताना एखादी गंगा जरी आम्हाला दिसली, नदी दिसली, आम्ही नमस्कार करत असतो. आम्ही प्रवास करत असताना कधीतरी परक्या गावाला गेलो आणि परक्या गावाच्या शिवेवर एखाद्या ठिकाणी जर एखाद्या दगडाला शेंदूर लावला असेल तर तिथे सुद्धा आम्ही नमस्कार करतोय, कारण आमचा भाव आहे, आमची निष्ठा आहे, आमची श्रद्धा आहे. पण दादा, सगळ्यांची ठरलेली एकच जागा शेवटची, ती म्हणजे स्मशानभूमी. आणि स्मशानभूमी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. दादा, महादेव कुठे आहे? काय म्हटलेलं आहे? स्मशानवासी म्हटलेलं आहे. स्मशान निवासी महादेवांना तुम्हाला शिवालय अनेक पाहायला मिळतील, पण मंदिर देवाचं स्मशानभूमी. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाता, जलदान करताना, चप्पल काढताना, ज्या माणसाला तुम्ही जलदान करत असता, चप्पल काढताना तुम्ही, मग ती चप्पल फक्त अजून 5 फूट तुम्हाला अगोदर काढायची आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, स्मशानभूमीत जाताना स्मशानभूमीच्या त्या कट्ट्यावर जाण्याच्या आधी चप्पल खाली काढा. तिथे हात नका जोडू, पण कमीत कमी अंतःकरणामध्ये एक नम्र व्हा आणि एवढं स्मरणात ठेवा, आज हा माणूस आलाय, मलाही उद्या या ठिकाणी यायचं आहे. तो उद्या लवकर उजडू नये, देवाकडे प्रार्थना करतो तुमच्या सर्वांसाठी, पण उद्या यायचं एवढं स्मरणात ठेवा. ज्या वेळेला ती नम्र आणि ती नम्रता आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तो भाव आणि ती भक्ती एवढंच नव्हे, तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये असेल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला परमार्थ घडेल आमच्याकडून, भक्ती घडेल आमच्याकडून. परमार्थ घडेल, भक्ती घडेल आमच्याकडून. जो देवाला अपेक्षित आहे, नवे नवे जो संतांना अपेक्षित आहे, तो परमार्थ आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महत्वाचा विषय आहे, मनावर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मन कारागीर आहे ना, सगळ्या गोष्टी मनावरच अवलंबून आहेत ना. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय, ते मन देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. ऐका, देव मोठ्या आणि चांगल्या सुगंधीच फुलाला भुकेला, असं तुमचं कधी वाचनात आलंय का बरं? देव तुपाच्याच दिव्याला भुकेला, असं कधी वाचनात आलंय तुमच्या बाबा? देव सुगंधीच अगरबत्तीला भुकेला, असं कधी वाचनात आलंय? देव मोठमोठ्या फलांनाच भुकेला, असं कधी तुमच्या वाचनात आलंय? पण एवढं मात्र आपण प्रत्येकाने वाचलेलं आहे, देव भावाचा भावे विन भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तो आमच्या मनामध्ये भाव पाहिजे. ते फूल अर्पण करता करता देवाच्या चरणी कधीतरी आम्हाला आमचं मन अर्पण केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा,
पुनरपी संसारा येणी नाही. मौली ज्या दिवशी फुलं अर्पण करता करता, फळं अर्पण करता करता, ज्या दिवशी फुलांचे हार देवाला अर्पण करता करता आम्ही मनही आमचं देवाला अर्पण करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही केलेली पूजा देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ती पूजा प्रत्यक्ष देव स्वीकारत असतील आणि ती पूजा देवापर्यंत पोहोचावी. एखाद्या वेळी एखाद्या पूजेच्या वेळेला एखादा उपचार तुमच्याकडे नसेल, ऐका, एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल चालेल, देव कधीही कोपत नाही आणि कोपणारे देव घरात ठेवू पण नका. त्याच्याही पलीकडे सांगू का, आम्हाला जगामध्ये अनेक देव पाहायला मिळतात. आम्ही आमच्या दृष्टीने अनेक देवांना श्रीमंत समजत असतो. पण जगामध्ये सगळ्यात श्रीमंत देव असेल तर माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा. कारण ऐका ना दादा, ज्यांना आम्ही श्रीमंत समजतोय ना, त्यांच्या जवळ पण आम्हाला जाऊ देत नाही. चरणाचा स्पर्श करायचा लांब गेला. पण गरीब असो वा श्रीमंत, आस्तिक असो वा नास्तिक, अज्ञानी असो वा सज्ञानी, जसा असेल तसा कोणीही जावं आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करावं, डोकं टेकून पाया पडावं. एवढा श्रीमंत देव आहे आमचा, एवढा श्रीमंत देव. कधीतरी मंदिरात गेलात ना दादा, त्या मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये दानपेटी असते. त्या मंदिरातल्या दानपेटीमध्ये तुम्ही जे दान टाकताय ते देवापर्यंतच पोहोचेल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. कारण मागच्या वेळेला ज्या आपण देवाला सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रीमंत देव समजतो ना, भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत देव, त्या मंदिरातल्या एका सेवकाच्या घरी छापा पडला. त्याची घरची संपत्ती मोजायला अधिकाऱ्यांना 3 दिवस लागले होते. किती दिवस? 3 दिवस. म्हणून या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की मंदिरातल्या दानपेटीत तुम्ही जी काही टाकता ते देवापर्यंतच पोहोचेल. एवढा अभ्यास आमचा नाही आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जाता, एखाद्या मंदिरामध्ये जाता, त्या ठिकाणी एखादा साफ करणारा, स्वच्छता करणारा, एखादा झाडू मारणारा, एखादा पोछा मारणारा, एखादी पोछा मारणारी किंवा एखादी साफ करणारी, स्वच्छता कचरा उचलणारी ताई दादा कोणी असेल ना, खिशात हात घाला, 50 रुपये काढा आणि त्याच्या हातामध्ये टाका, तिच्या हातामध्ये टाका. त्या ताईला सांगा, दादाला सांगा, ताई दादा चहा पाण्यासाठी तुम्हाला ठेवा हे पैसे. बडवे बाजूला करून डायरेक्ट देवाच्या हातात दान दिल्याचं समाधान तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भक्ती माझ्या तुकोबांना आवडते. ही भक्ती माझ्या तुकोबांनी शिकवलेली आहे. हीच भक्ती माऊली ज्ञानोबांनी शिकवलेली आहे. हीच भक्ती शांती ब्रह्मनाथ महाराजांना आवडते. खर तर आम्हाला जे देवाने दिलेलं आहे ते देवासाठी आम्ही खर्च केला पाहिजे, दिले पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे ना, त्यांनी हरिनाम सोहळ्याला मदत केलीच पाहिजे. त्यांनी आमच्या गावामध्ये जर एखादं मंदिर होत असेल तर त्या ठिकाणी सहकार्य केलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या संसारासाठी किती करताय, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती करताय, यापेक्षा देवासाठी आणि धर्मासाठी किती करताय ना, याला विशेष महत्व आहे. कारण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये माऊली, आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमचे मित्र तुमच्या बरोबर नसतील, तुमचे ग्रामस्थ तुमच्या बरोबर नसतील, तुमचे कुटुंबदार तुमच्या बरोबर नसतील. ज्यांना आम्ही आज आमचे समजतो ना, ते सुद्धा आमचे कोणीही, आमची बाई, आमची मुलं, आमच्या मुली, आमचे नातेवाईक, आमचे आपलेष्ट कोणीही आमच्या बरोबर नसतील. पण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्ही जिवंतपणे केलेलं जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म आमच्या बरोबर असेल. एवढंच नाही तर अंतरात्मा साक्षीला असताना जो आम्ही धर्म केलेला आहे ना, तो धर्म आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये असतो आणि तोच आम्हाला सहाय्य करत असतो. म्हणून स्वतःसाठी जगता जगता कधीतरी इतरांसाठी जगण्याचा विचार करा. स्वतःसाठी कार्य करता करता कधीतरी स्वतः सुखी होता होता कधीतरी इतरांच्याही सुखाचा विचार करा. आणि ऐका ना दादा, स्वतःला जगणं जसं आवडतंय ना, मला सांगा इथे मृत्यू कोणाला आवडतोय? जेव्हा जेव्हा देवाच्या जवळ हात जोडतोय तेव्हा तेव्हा देवाला प्रार्थना करू सांगतो, देवा एकदाचा मरून जाऊ दे, मी मृत्यू दे देवा. मृत्यू कोणाला आवडतंय? इथे बसलेल्या प्रत्येकाला जगणं आवडतं आणि प्रत्येक जण जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. माऊली, प्रत्येक जण जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. बाबा खरे की खोट आहे?
किती जरी खितपत पडला, किती जरी वेदना झाले, किती जरी कशाही पद्धतीने जरी तो वेदना सहन करत असेल, तरी तो जगण्यासाठीच प्रयत्न करत असतो, जगण्यासाठीच प्रयत्न करत असतो. दादा, आम्हाला जर जगणं आवडतंय तर तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या ना, जगू द्या ना. धर्माची व्याख्या सोपी आहे. नुसते भगवे झेंडे घेतले, गावभर मिरवलं, अड्डा भरला, डीजे लावला, गावभर अड्डा भरून पाहिजे तसा नाचला, धिंगाणा केला, झालं धर्मकार्य, संपलं. तुकोबा जर वाचले असतील तर तुम्ही यालाच धर्मकार्य म्हणू शकत नाही. मौली जर वाचले असतील तुम्ही, मौली ज्ञानोबा शांतीब्रह्म नाथ महाराज जर तुम्ही वाचले असतील, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई जर तुम्ही वाचले असतील, तर एवढ्यालाच तुम्ही धर्मकार्य म्हणू शकत नाही. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मग त्या जगामध्ये कोंबडी चित्री सगळी आली ना, त्या जगामध्ये प्राणी पक्षी सगळे झाले ना. तुम्ही जर तुम्हाला जगणं आवडतंय ना दादा, तर इतरांनाही जगू द्या. ज्या दिवशी इतरांच्या जगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ना, तुमचं जगणं सोपं होऊन जाईल. आमचं जगणं कठीण का झालंय माहिती आहे का? माणूस बोलतो ना, जगणं लय कठीण झालंय रे. का कठीण झालंय? आम्ही जगता जगता इतरांना बोलण्यातून त्रास देतोय, पाहण्यातून त्रास देतोय, कर्माचरणातून त्रास देतोय. कितीतरी प्राण्यांना, कितीतरी पक्ष्यांना माणूस माणसाला समजून घेत नाही, माणूस माणसाला. आणि म्हणून आमचं जगणं कठीण झालेलं आहे. ज्या दिवशी आम्ही जगता जगता इतरांच्या जगण्याचा विचार करू, त्या दिवशी दादा खऱ्या अर्थानं आमचं जगणं सुंदर होईल. ऐका, येताना आम्ही काही घेऊन आलेलो नाहीत. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. येताना काही घेऊन आलोय आपण? नाही ना. जाताना माणसाच्या बरोबर करवटा पण देत नाही, बाकी तर लांबच गेला. तुम्हाला माहितीये, पाय बांधले जातात, त्याला शास्त्र पण आहे आणि विज्ञान पण आहे. हात बांधले जातात. काय कदाचित तिरणीवर नेता नेता एखादा हात जर बाहेर पडला तर कोणाला वाटायचं काय मागतोय की काय, अजून पाय बाजूला पडलं तर कोणाला वाटायचं अजून लाता मारतोय की काय, मेलय तरी. असो, जातानाही काही बरोबर येत नाही दादा, आणि येतानाही आम्ही बरोबर काही आणलेलं नाही. हे आमच्या चामड्याच्या डोळ्याने बघितल्यानंतर आम्हाला कळतंय. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं तर येताना आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहे. क्रियमान कर्म करून त्याच्यामध्ये वाढवायची की घट करायची आमच्यावर अवलंबून आहे, इतरांवर नाही. पुढे ऐका, जाताना कोण म्हणते काही घेऊन बरोबर जाणार नाही. दादा ऐका, जर आमच्या बरोबर करगोटाही देत नाहीत, हे तुम्ही ऐकलं असेल, हे तुम्ही ऐकत असाल, पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना दादा, तर त्या तुळशीच्या माळेला हात लावायची कोणाची हिंमत होत नाही. आयुष्यभर त्या तुळशीच्या माळेला साक्षी ठेवून केलेली कर्म आणि ती तुळशीची माळ तुमच्या शेवटच्या वेळेला बरोबर येत असते. आणि तेवढी तरी यावं असं वाटत असेल, तेवढी तरी यावं असं वाटत असेल, तर हे प्रवचन श्रवण केल्यानंतर थोडाफार तरी परिवर्तन झाला पाहिजे ना. टाइमपास म्हणून ठेवलाय का? 12 वाजेपर्यंत काय टाइमपास नाही महाराज, या करा टाइमपास, असं काय आहे का? कीर्तनाकडे आणि प्रवचनाकडे आम्ही जोपर्यंत टाइमपास म्हणून पाहतो, तोपर्यंत आमच्यात परिवर्तन होणार नाही. परिवर्तनासाठी प्रवचन आहेत, परिवर्तनासाठी कीर्तन आहेत. आज मला सांगा, या ठिकाणी तुम्ही 4 दिवसाचा उत्सव आहे का हा तुमचा हरिनाम सोहळा? काय चिखलोलीकरांकडे भरपूर पैसे झाले म्हणून ठेवलाय का? तुम्हाला आता 4 दिवस काही कामच नाही राहिला म्हणून ठेवलाय का? धर्म कार्य जे आम्हाला पाहायला मिळतंय, देव कार्य जे आम्हाला पाहायला मिळतंय, संत कार्य जे आम्हाला पाहायला मिळतंय, त्याला कारण त्याचा उद्देश फक्त एकच आहे, परिवर्तन झालं पाहिजे. सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. प्रवचन झाल्याबरोबर जर मागच्या बाजूला गेलो, तंबाखूतून काढला ना, टोकेत बसतो, तर तुमच्यात काय परिवर्तन होईल? काय परिवर्तन होईल तुमच्यात? आचरणाला सुरुवात, चांगल्या कर्माला सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. ज्या वेळेला अरे जग सुधरावं हे प्रत्येकाला वाटतंय रे, कोणाला इथं बसलेला वाटत नाही. जग सुधरावं हे प्रत्येकाला वाटतंय, पण त्या जगात मी आहे हे विसरलं जातोय. आणि त्या सुधारण्याची प्रक्रिया माझ्यापासून, मी स्वतःपासून सुरू केली पाहिजे, हे आम्ही विसरलो जातोय. म्हणून परिवर्तन होत नाही, म्हणून परिवर्तन दिसत नाही. मला सांगा, वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे.
83,99,999 एवढी पार केल्यानंतर पाप पुण्य समकृत हा मग नर येनुषी जायते, हा नरदे आम्हाला प्राप्त झालेला आहे दादा. सहज झालेला नाही, परत मिळेलच याची गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर कुठला असेल ना तर हा नरदे आहे. हा नरदे म्हणजे देवाने दिलेलं आम्हाला साधन आहे. मनुष्य देह म्हणजे देवाने दिलेलं आम्हाला साधन आहे. ते साधन जपायचं आहे कुठपर्यंत? जी गोष्ट आम्हाला साध्य करायची आहे तिथपर्यंत. त्या साधनाचा विचार करायचा आहे कुठपर्यंत? जी गोष्ट आम्हाला साध्य करायची ती साध्य होत नाही तिथपर्यंत. एकदा ते साध्य झालं की त्याचं जगणं संपलं जातंय. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात गीतेच्या भाषेत, संतांच्या भाषेत त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त म्हणतात बरं का. सुखदुःख नाही, जे पराजय नाही, मान अपमान नाही. ह्याच 12व्या अध्यायामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी भगवंत देत आहेत पुढे बरं का. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. काय म्हणतात भगवंत? भगवंताला ते भक्त आवडतात जे मोठा हार घालतात आणि अभिमानाने सांगतात आपला एवढा हार मोठा कोणाचाच नसतो बरं का. मुळीच आवडत नाहीत. जे मोठमोठी फळं अर्पण करतात पण केल्यानंतर लगेच 4 लोकांना सांगतात बघ एवढी फळं वाहिल्या देवाला, पण आपल्या फळांसारखी फळं आहेत. आपण म्हणजे तुपाच्या दिव्याशिवाय दिवा लावत नाही. आपण म्हणजे मोठी आणि पार अगदी ती सुगंधी अगरबत्ती खर्चिक असते, खूप महाग असते ती. आमच्या त्या गावात कोणी तशी अगरबत्ती वापरत नाही. तू देवाला आवडत नाहीस. जगद्गुरु तुकोबा सांगतात, जगद्गुरु तुकोबा सांगतात बरं का. भावाने आणि भक्तीने जे आहे ते देवाला अर्पण केलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर काही नसेल ना अक्षदा अर्पण कर, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. देव मानून घेतील बरं का. एखादा जर काही नसेल ना, अहो काहीच नाही ना घरामध्ये, साखरेची वाटी ठेवा, नानाविध नैवेद्यम समर्पयामि, शर्करा खाद्य नैवेद्यम समर्पयामि, चालेल, काही हरकत नाही. देव कधीही कोपत नाही माऊली, देव कधीही कोपत नाही. फक्त ते सगळं काही कार्य करत असताना की नाही आमचं मन जरा व्यवस्थित पाहिजे, आमचं मन ठिकाणावर पाहिजे. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर कुठला असेल तर नरदेह याला आपण सांभाळायचं आहे. आणि कुठपर्यंत? जोपर्यंत जे कार्य आम्हाला साध्य करायचं तोपर्यंत साध्य होत नाही, तोपर्यंत देवाला आवडणारे भक्त संतुष्ट सततम योगी येतात मातृ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. जे भक्त देवाला मन आणि बुद्धी अर्पण करतात सदा संतुष्ट आहेत. म्हणजे शाल मिळाली नाही म्हणून उचलापट करणारे भक्त देवाला आवडत नाहीत. एखाद्या वेळी श्रीफळ मिळाला नाही, स्टेजवर बोलावलं नाही, नाव नाही तरी उचलापट करतात. हे भक्त देवाला आवडत नाहीत. ते भक्त देवाला आवडतात धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना जी सेवा आमच्या वाट्याला येईल ते सेवा प्रामाणिकपणे करणारे भक्त देवाला आवडतात. 3रा अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये काहीतरी 80वी ओवी आहे. देखा अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षो तेणे व्यापारी निश्चित पावे. 219वी ओवी आहे 3ऱ्या अध्यायातली. काय म्हणतात? अगा स्वधर्म हा आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. आम्ही आमच्या हनुमंतरायाच्या मंडपामध्येच, त्या ठिकाणी मंदिराच्या समोरच्या धर्म मंडपामध्येच राहून त्या ठिकाणी ग्रंथ वाचन केलं पाहिजे. बाकीच्या काक्या किती जरी चांगल्या वाटत असतील तरी आईच्या एवढं प्रेम कोणी करणार नाही. ऐका, देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी हा नरदेव भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, तेच कार्य घडावं असं जर वाटत असेल तर देवाने आपल्याला बुद्धी दिले, त्याला आपण मेंदू म्हणतो. ती बुद्धी देवाच्या चरणी अर्पण करा. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही स्वतः करायला शिका. ज्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर स्वतः केला ते माझ्या आजूबाजूला बसलेत. बुटेरे महाराज असतील इकडे, बाबू बाबा असतील इकडे, तुम्ही सगळेच बाबा बरं का. ज्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर केला ना दादा, हिंदू म्हणून कार्य करत असताना टिळा लावायला त्यांना भीती वाटत नाही, कुठल्याही प्रकारचं भय वाटत नाही. ग्रंथ वाचन करत असताना लाज वाटत नाही त्यांना. कीर्तन श्रवण करत असताना, प्रवचन श्रवण करत असताना त्याला लाज वाटत नाही.
खऱ्या अर्थानं ज्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर केला, जगद्गुरु तुकोबांचं म्हणणं हे तेच आहे. जगद्गुरु तुकोबांना विरोध का झाला बरं? का विरोध झाला? जे आज आपण सांगतोय ना प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, ते जगद्गुरु तुकोबा त्यावेळेला समाजामध्ये प्रबोधन करत असताना सांगायला लागले, इतरांच्या ठिकाणी तुम्ही मेंदू गहाण ठेवण्यापेक्षा, इतरांची मुजुरी करण्यापेक्षा, इतरांची गुलामी करण्यापेक्षा स्वतंत्र दिलंय तुम्हाला जगायला आणि वागायला आणि परमार्थ करायला. स्वतंत्र दिलंय ना. आमची गुलामी कुठून सुरू होते माहितीये का? ज्या वेळेला आमच्या घरात एखादं बाळ जन्माला येतंय आणि बाळ जन्माला आल्यानंतर आम्ही एखाद्याला सांगतो अमुक टायमिंग, अमुक वार, अमुक दिनांक, सांगा आता काय नाव ठेवायचं, तिथून आमच्या आणि त्या मुलाच्या गुलामीला सुरुवात होते. तुमचं नाव काय? नारायण घोडविंदे बाबा. तुमचं नाव ठेवताना आपल्या वडिलांनी सगळा बघून ठेवला होता का? अजिबात नाही. बापाला आवडलं ते नाव ठेवलं म्हणून तर नारायण बाबा माझ्या बाजूला बसले, नाहीतर भलतेच कोणतरी असते. बापाला आवडलं ते नाव ठेवलं म्हणून माझ्या वडिलांचं नाव आत्माराम, काकाचं नाव राजाराम, दुसरा काका शांताराम, तिसरा काका श्रीराम आणि आजोबा कृष्ण. याला त्याला विचारून जर नाव ठेवलं असतं ना, ऐका, आमच्या गुलामीला सुरुवात तिथून कुठून होते. आणि हेच जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या मार्फत सांगायला गेले, अभंगाच्या द्वारे. म्हणून जगद्गुरु तुकोबांची गाथा पुढवली. अरे आम्ही आयुष्यभर गाथा वाचत आलोय पण आमच्या माथ्यात गेली नाही, म्हणून तर आजही आम्ही गुलामच आहोत ना. ज्या दिवशी ती गाथा माथ्यात जाईल ना, त्या दिवशी गुलामी सोडू गुलामी आम्ही. आणि ते गुलामीतून मुक्त करण्यासाठी गाथा आहे, गीता आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सगळी एका बापाची लेकरं. त्या बापाचं नाव आहे हिंदू. मध्ये जातीचं राजकारण आणलं कोणी? आणलं कोणी? आणि काहींनी तर ठेके घेऊन ठेवलेत. जेवढा अभ्यास कराल ना माऊली, जेवढं वाचन कराल ना, तेवढं मनामध्ये भ्रम निर्माण होईल. गाथा वाचून नाही, ज्ञानेश्वरी वाचून नाही, भागवत वाचून नाही, जनाबाई वाचा, बहिणाबाई वाचा, कांडोपात्र वाचा, भ्रम येणार नाही. भ्रमाचं निरसन होईल 100%. पण नको ते जर वाचत बसलो ना, 100% मनामध्ये भ्रम आल्याशिवाय राहणार नाही. स्वतंत्रपणे जर कार्य करायचं आणि स्वतंत्र होऊन जर परमार्थ करायचा आहे, तुकोबांना आवडणारी भक्तीच जर आम्हाला करायची आहे, तर खऱ्या अर्थानं आम्ही काय केलं पाहिजे? देवाचा विचार केला पाहिजे. सर्व खरीदम ब्रह्मा याची आत्मप्रचिती घेतली पाहिजे. सगळ्यांना फक्त एकच प्रश्न आहे. आपण नेहमी कीर्तन ऐकतोय, नेहमी प्रवचन ऐकतोय. मला सांगा, गाढवाला काशी गंगा पाजणारे संत कोण बरं? ते एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कुठून आणली गंगा? काशीशी. पाजली कोणाला? गाढवाला. मला सांगा, नाथ महाराजांनी काशीशी गंगा घेताना गाढवाला पाजायच्या उद्देशाने घेतली होती का? नाथ महाराजांनी ती गंगा सांभाळून आणताना, रस्त्यामध्ये प्रवास करत असताना गाढवाला पाजाच्या उद्देशाने सांभाळून आणली होती का? नाही. पण ज्या वेळेला प्रवास करत असताना तडफडणार गाढव बघितलं ना, त्यावेळेला नाथ महाराजांच्या मनामध्ये विचार आला, अरे या गंगेची जर खरी गरज असेल तर या गाढवाला, ज्या दिवशी हे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील ना, त्या दिवशी खरं धर्म कार्य आमच्याकडून घडेल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. मौली उत्तर कार्यांचं प्रवचन आहे. आठवण तुम्हाला मी करून देतो, कोणी करून द्यायची गरज नाही बरं का. ते उत्तर कार्यांचं प्रवचन म्हणजे आमचं कसं झालं पाहिजे? शांतपणे. मौली महाराज तुम्हाला सांगतो. आणि ही पद्धत आम्ही वापरत बसलो ना, म्हणून आमचे तरुण आज पाड्यावर बसलेले पाहायला मिळतात. बाबा माळ भरलेले, माळरान भरलेले दिसतात. आज संध्याकाळच्या वेळेला 10-10, 12-12 तरुण बाटल्या फोडतात. सकाळी त्यांचेच वडील जेव्हा गाई म्हशी घेऊन जातात ना, त्या रात्री फोडलेल्या बाटल्या त्यांच्या पायाला लागतात आणि ते बोलतात, कंजाला एकाने फोडलं, तुझ्याच एकाने फोडलं, तुला कुठं माहिती? समाजामध्ये प्रबोधन जर करायचंय, परिवर्तन जर झालं पाहिजे, तर बाबा एकच प्रवचन फक्त असं राहिलंय की ज्या प्रवचनामध्ये सगळ्या प्रकारची माणसं असतात. मग असे आपण बघितलं, तिथे वाचायला बसले होते, नितेश होता, अजून बाबा वगैरे बरेच सगळेजण बसले होते. किती जण होती तिथे?
आणि ज्या वेळेला आपल्या गावामध्ये हरिनाम सोहळ्याचं प्रवचन असतंय त्यावेळेला तरुण किती असतात, म्हणून तर संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. एकच प्रवचन आम्हाला फक्त असं राहिलंय उत्तरकर्यांचं, ज्याला ऐकायची नसते तेही येऊन बसते, बसावंच लागतंय. कारण त्याला माहितीये पावणे बारा होत नाही तोपर्यंत आरती होत नाही, आरती होत नाही तोपर्यंत दर्शन मिळत नाही, दर्शन मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जाता येत नाही. सगळ्या विचारांची माणसं आम्हाला एकाच ठिकाणी भेटतात आज उत्तरकर्यांच्या प्रवचनामध्ये. सगळ्या प्रकारची तरुण असतात, वृद्ध असतात, मध्यम असतात, सगळेच. आणि म्हणून दादा कलकलीने का सांगावं लागतंय माहितीये का, फक्त एकांतात बसा आणि स्वतःला विचारा, जी आज आम्ही कर्म करतोय ती कर्म जर जगद्गुरु तुकोबांनी त्यावेळी केली असती तर आज आम्ही कुठे असतो. फक्त एवढा विचार करा म्हणजे कळेल तुम्हाला. ज्या भावांच्या उत्तरकर्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे या चिखलोली गावातील, आणि हे दुर्गे परिवार आणि या दुर्गे परिवाराचे पिताश्री कैलासवासी काशीनाथ गणपत दुर्गे बाबा, आज हे प्रवचन जे आम्ही मस्तकी श्रवण करतोय या ठिकाणी